नमस्कार मंडळी. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी चाललोय आता आपल्या शाळेत झेंडा फडकवू. हॅलो, नमस्कार. आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 आणि आजचा 80वा स्वातंत्र्य दिन आज पूर्ण भारत देशात अति उत्साही वातावरणात संपन्न होत आहे. आणि याच अनुषंगाने आपल्या शाळेत आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे प्रथम आदरणीय श्रीयुत मिलिंद सरपे सरपंच महोदय यात उपस्थित आहेत. त्यांच्या प्रथमच्या सर्व शाळेचे हार्दिक 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 स्वागत करतो. तसंच आजचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या आज ध्वजारोहण झालं असे या गावचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय श्रीयुत तेली यांचे देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसंच शाळा समितीचे अध्यक्ष, आजी अध्यक्ष, माजी अध्यक्ष, सर्व सदस्य, शाळा समिती सर्व ग्रामपंचायत सदस्य, मातावाला सदस्य, सर्व ग्रामस्थ, पालकवर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्र हा संपन्न हा कार्यक्रम आपण करत आहोत. तर आजचा कार्यक्रम संपन्न झालेला. तर या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या आजचे प्रथम अध्यक्ष सरपे साहेब यांनी शुभेच्छाप्रमाणे मार्गदर्शन करावं. 2 मिनिट फक्त शुभेच्छा असे विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी या स्वातंत्र्यासाठी जो त्याग, जे समर्पण केलेलं आहे त्यांना मी क्रांतिकारक सलाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद आदरणीय सरपे सर. या ठिकाणी या प्रशालेमार्फत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहात. प्रथम या गावचे प्रथम नागरिक, या गावचे सरपंच आदरणीय सरपे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी या शाळा समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष, सर्व सदस्य, माता पालकचे सर्व पदाधिकारी सदस्य, त्याचप्रमाणे शिक्षक संघाचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामपंचायती सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिन आपलं ध्वजारोहण झालं ते आदरणीय माजी सैनिक तेली सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वांचे या प्रशालेमार्फत मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जो आज निपुण माता आहे, जो आमचा निपुण गट आहे, त्या निपुण मातांचा आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सत्कार करायचा आहे. मॅडम नावं सांगतील, त्यांनी 1-2 मिनिटात आपले सरपंच सरपे सर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या मातांचा आपण सन्मान करणार आहोत. बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की संपूर्ण भारतामध्ये निपुण भारत अभियान चालू आहे आणि या अभियानामध्ये मातांचा, विद्यार्थ्यांच्या मातांचा अगदी सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा सहभाग घेऊनच या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपण करणार आहोत. अर्थात या सगळ्या मातांचा आजच्या शुभदिनी सत्कार करणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम निपुण माता सौ रिया नितीन गावकर यांचं प्रमाण सन्मानपत्र देऊन सत्कार करावा, सन्मान करावा असे मी या गावचे प्रथम नागरिक आदरणीय विनीत सरपे यांना विनंती करतो. त्यानंतर सौ तिलोत्तमा सरपे यांनी पुढे यायचं आहे. आपला यानंतर सौ दीपा श्रीधर पिंगळे यांचा इथं सन्मानपत्र सत्कार होतोय. या प्रशालेचे शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय गुरव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या प्रमाणपत्राचं वितरण व्हावं. पुढच्या निपुण माता आहे संगीता संतोष मेस्त्री यांनी पुढे यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ज्यांच्या हस्ते आजचं ध्वजारोहण झालं असे आदरणीय तेली सर आपल्या शुभ हस्ते या मातेचा आपण सन्मान करावा, सत्कार करावा. आदरणीय तेली मेस्त्री मॅडम. ग्रामपंचायतीमध्ये झेंडावरून कार्यक्रम आहे. झेंडावरून कार्यक्रमाची पूर्वतयारी झाली. झेंडावरून कार्यक्रम आपल्या सेवाशी नम्र विनंती करतो. Thank you.
ग्रामस्थ बंधू भगिनी, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण या ठिकाणी अतिशय आनंदाने संपन्न करत आहोत. देशभर हा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात संपन्न केला जात आहे. या निमित्ताने विविध उपक्रम देशभर राबविले जात आहेत. शासनाच्या विविध योजना सुद्धा कार्यान्वित केल्या जात आहेत. मित्रहो, 8 दशकांपूर्वीचा काळ, जो इतिहास आपण सर्वांनी आठवला पाहिजे. इतिहास विसरून चालणार नाही. ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी समर्पण केलं, त्याग केला, त्याचं स्मरण आपण नेहमीच ठेवलं पाहिजे. आणि त्यांच्या त्या त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या विचारांनी आपण आपल्या हृदयात सुद्धा ही ज्योत प्रज्वलित करून आपण कटिबद्ध झालं पाहिजे. जसं आता या ठिकाणी आपण 2 प्रतिज्ञा केलेल्या आहेत. मित्रहो, त्यांनी देशासाठी त्याग केला, स्वातंत्र्यासाठी त्याग केला. आपली जबाबदारी आहे आपल्या गावचा विकास करणं. आपल्या गावामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि विविध कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या प्रभावपणे राबवण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. आज जसे आपण या ठिकाणी उत्साहाने सर्वजण उपस्थित आहात आणि आपलं राष्ट्रप्रेम या ठिकाणी व्यक्त करत आहात, त्याचप्रमाणे आपण त्या गावात होणाऱ्या ग्रामसभांना सुद्धा बहुसंख्येने उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये अनेक विधायक संकल्प केले पाहिजेत, अनेक विधायक ठराव केले पाहिजेत. आपण फक्त आज या व्हॉट्सअपच्या काळात आपण दुसऱ्या गावांनी केलेले ठराव इतरांना आपण फॉरवर्ड करतो आणि मग प्रश्नांकित नजरेने आपण पाहतो. परंतु हे ठराव करण्यासाठी आपण गावचं जे अभियान आहे, गावच्या विकासाची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून आपण गावची एकता आणि एकात्मता आणि बंधुभाव आणि प्रेम आणि सलोखा आपण अधिक प्रसारित करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या या गावाच्या ग्रामविकासाची जी चळवळ आहे, ग्राम समृद्धीची चळवळ आहे, त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे आणि अधिक ज्या योजना आहेत त्या अधिकाधिक लोकांपर्यंत कशा पोहोचतील आणि अधिकाधिक लोकांचा कसा विकास होईल आणि गावामध्ये आपल्या या विकासाचं प्रतीक म्हणून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी कशा करता येईल यासाठी सर्वांनी सातत्यानं या ठिकाणी जसे आज आपली उपस्थिती आहे तशीच या ठिकाणी वारंवार होणाऱ्या उपक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया. मित्रहो, आपल्याला माहित आहे की गेल्या काही वर्षांपासून आपण अनेक चांगल्या गोष्टी आपल्या गावांमध्ये होत आहेत, त्या सुद्धा आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. आणि म्हणून आज आपल्या गावामध्ये एक आयुष्यमान आरोग्य मंदिराचं लोकार्पण सोहळा संपन्न करण्यासाठी पालकमंत्री दुपारी 1 वाजता येत आहे. आपण सर्वांनी बहुसंख्येने आरोग्य विभागाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जिल्हा परिषदेने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर शासकीय प्रोटोकॉलनुसार हा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पालकमंत्र्यांना या ठिकाणी आपल्या गावाची एकजूट आणि जे काही आपली जागृती आहे ती दाखवावी अशा प्रकारे आवाहन करतो. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भारत. नमस्कार. या ठिकाणी आपल्याला टीबी मुक्त भारतची एक क्षयरोग दूरीकरणासंदर्भातली एक शपथ घ्यायची आहे. तर मी सांगेन त्याबरोबर आपण सर्वांनी ती शपथ घेऊया. सर्वांनी आपण हात पुढे करूया. मी माझ्या देशातील टीबी दूरीकरणासाठी आणि जनतेमध्ये टीबी विषयी
जागरूकता निर्माण करण्यासाठी माझ्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. टीबीने बाधित लोक आणि कुटुंबांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळतील यासाठी मी वचनबद्ध राहीन. मी हे देखील सुनिश्चित करतो की ते लोक पुन्हा निरोगी आणि सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील. मी सत्यनिष्ठेने शपथ घेतो की टीबीच्या उपचारांना आणि सुलभ करण्यासाठी माझ्या देशातील सर्व सरकारी संस्था, लोकप्रतिनिधी आणि माझ्या भागधारकांसोबत मिळून काम करेन. मी टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन व देश टीबीपासून मुक्त करेन. धन्यवाद. मी सर्व महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागवण्याची आणि माझ्या सहकार्यांनाही याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि शी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करतो. मी एक सुसंवादी, सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतो. जय हिंद. केंद्र शासनाचं एक अभियान आहे आपल्याकडे, नशामुक्त भारत अभियान. त्यासाठी ही शपथ आजच्या दिवशी सगळ्यांना घ्यायला सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आपण ही आजची शपथ घेऊया. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हात समोर ठेवून शपथ तयार आहे. युवक ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि समाजाच्या आणि देशाच्या विकासात युवकांच्या शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी अंमली पदार्थ मुक्त भारत मोहिमेत सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे. देशाचे हे आव्हान स्वीकारत आज आपण नशामुक्त भारत अभियान अंतर्गत एकत्र येऊन प्रतिज्ञा करतो की केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपणही अंमली पदार्थापासून मुक्त होऊ. कारण बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून आपला जिल्हा, राज्य अंमली पदार्थ मुक्त करण्याचा दृढ निर्णय घेऊया. मी प्रतिज्ञा करतो की माझा देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करेन. जय हिंद.
एका द्यावा पुन्हा हा एका एका मी घेतो दोन दोन घेऊन दोन देऊ का